आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव, महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता। म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास। नमस्कार, सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या। गायकवाडांवरील हल्ला, पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवरील हल्ला, यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य। पेपर लीकमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय, 2019 बॅचसाठी कॅरी ऑन संधी मिळावी, NSUIची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे विशेष परीक्षेची मागणी। युनेस्कोच्या निर्णयानंतर मल्हारगडावर आनंदोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या लढाईच्या ठिकाणी स्मारक बनवा, बेलसर येथील ग्रामस्थांची मागणी। नमस्कार, मी इंदिरा। ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवरील हल्ला आहे, संतांच्या आणि महापुरुषांच्या महाराष्ट्र धर्माच्या विचारावरचा हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। महाराष्ट्र धर्माच्या विचारावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे या गुंडाला मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस मकोका कायद्याखाली अटक करणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। महाराष्ट्र धर्म त्या ठिकाणी जपल्या गेला पाहिजे। आदरणीय प्रवीणदादा गायकवाड हे ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा असा एक उपक्रम राबवतात। त्या ठिकाणी ते मराठा पोरं कसे उद्योगपती होतील याच्यावर लक्ष देतात। त्या ठिकाणी ते महाराष्ट्रातल्या जनसामान्यांसाठी काम करतायत आणि शिस्तीने काम करतायत। तुम्हाला लढाई लढायची आहे ना, लढा ना, पण हिंदू धर्माला तुम्ही बदनाम नका करू। आम्ही पण हिंदू आहोत, आम्ही पण देवाला नतमस्तक होतो, पण सनातनी हिंदू स्वतःला म्हणून घेतात आणि दुसरीकडे तुम्ही असे आतंकवाद्यांसारखे वागतात। याला काय म्हणायला पाहिजे? जे काय तुम्ही करताय ते चुकीचं करताय। ज्या हिशोबाने तुम्ही चालताय तो हिशोब अतिशय चुकीचा आहे। हे चालणार नाही महाराष्ट्रामध्ये। आणि ही जी व्यक्ती आहे काटे म्हणून, जी भाजपाची सचिव म्हणून त्या ठिकाणी युवा मोर्चाच्या सचिव आहेत म्हणताय, त्यांच्याकडे कारतूस आणि त्यांच्याकडे काही अवजारं सापडले गेली होती, या गोष्टीला तुम्ही सपोर्ट करताय। हे चालणार नाही महाराष्ट्रात। हा हिशोब अशा प्रकारे तुम्ही जर करत असाल तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही। प्रवीणदादा गायकवाडवरचा जो हल्ला झाला हा जीवघेणी हल्ला आहे आणि हे जे कार्यकर्ते तुमचे जे आहेत आदरणीय फडणवीस दादा, या कार्यकर्त्यांवर तुम्ही कारवाई केली पाहिजे। नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया पुणे शाखेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे 2019 अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष पुनर्परीक्षा किंवा कॅरी ऑन संधी देण्याची मागणी केली आहे। शहर आणि जिल्हा सरचिटणीस महेश अनिल कांबळे यांनी विद्यापीठ प्रशासनाचं लक्ष पेपर लीक प्रकरणाकडे वेधलंय। परीक्षेपूर्वीच काही प्रश्नपत्रिका टेलिग्रामवर व्हायरल झाल्याने अनेक अंतिम वर्षाचे विद्यार्थी अन्यायग्रस्त ठरलेत, असं त्यांनी सांगितलं। युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश झाल्याने श्री दुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीनं मल्हारगडावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी अभ्यास स्वच्छता मोहिमेचे देखील आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमांतर्गत दुर्गप्रेमींनी गडावरील बुरुज, महादेव मंदिर परिसर तसेच पायवाटांवरील झाडे झुडपे हटवून स्वच्छता करण्यात आली। यावेळी प्लास्टिक आणि इतर अनैसर्गिक कचरा गोळा करून परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनवण्यात आला। पुरंदर तालुक्यातील बेलसर आणि खळद या गावांच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात फतेहखानाबरोबर पहिली लढाई करण्यात आली होती। ही लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकली होती, त्यामुळे या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने प्रेरणा स्मारक बनवण्यात यावं, अशी मागणी बेलसर येथील ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे। मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेद्वारे याबाबतची माहिती दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मी ह्या ठिकाणी पाहणी करणं, जेव्हा आम्हाला कळलं की अशी शिवाजी महाराजांची पहिली स्वराज्याची लढाई इथे झाली, त्याच्यानंतर आम्ही पाहिल्यानंतर ही दुर्मिळ अवस्थेत आहे खूप। तर ह्या ठिकाणी शासनाला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की ह्याची
ह्याची पाहणी करावी, ह्याची शिवस्मारक राष्ट्रीय स्मारक इथं घोषित करून ह्याची स्थळ पाहणी करून ह्याला फंड वगैरे डेव्हलप करण्यासाठी ध्यान द्यावे, हे शासनाला अल्टिमेट देत आहे. नाहीतर मोठ्या प्रमाणामध्ये संघटनेच्या मार्फत आंदोलन करण्यात येईल. खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरवण्याचे काम सध्या सुरू आहे. गेल्या काही वर्षात बोगस पीक विमा काढण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले असून या पार्श्वभूमीवर शासनाने पीक विम्यात बनवेगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना 5 वर्षांसाठी ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय घेतलाय. एवढेच नव्हे तर आधार ब्लॅकलिस्ट करून ज्या सेंटरवरून हा विमा काढण्यात आला ते सेंटर बंद करण्यात येणार असल्याचं शासनाकडून जाहीर करण्यात आलंय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यातील तळजाई टेकडी परिसरात आज सकाळी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांवर 15 ते 20 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्यांनी तात्काळ सहकार नगर पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित हल्लेखोरांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या भागातील अनेक विद्यार्थी दररोज सकाळी तळजाई टेकडीवर पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या शारीरिक सरावासाठी जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही अज्ञात लोकांकडून विद्यार्थ्यांना सतत त्रास देण्यात येत होता. या त्रासाचे रूपांतर थेट मारहाणीमध्ये झाल्याची माहिती विद्यार्थ्यांनी माध्यमांना दिली आहे. नेहमीप्रमाणे सकाळी आम्ही सराव करत होतो पोलीस भरतीचा, आमचा रनिंगचा, आणि तिथले काही मुलं म्हणजे पैलवान आहेत ते लोक, तर ते मध्येच थांबले होते ग्राउंडच्या, आणि आमच्या मुलांना त्याने एका धक्का दिला. मग त्याने बोलले अरे धक्का देऊ नको, तिकडनं पळ. तर मग त्याला काहीतरी बोलले, आणि आमचे डिपार्टमेंटल PSIचे प्रॅक्टिस करणारे कॉन्स्टेबल आहेत, तर ते बोलायला गेले अरे तू तुझं पळ आम्ही आमचं पळतो. तर त्यांनी खूप काहीतरी शिव्या वगैरे दिल्या. मग सरांनी आणि ह्यांनी हे भांडणं मिटवले की हा ठीक आहे तुम्ही हे मिटवा की आम्ही आमचं पळतो तुम्ही तुमचं पळा. तर ते जाऊन तिथे थांबले, आणि जोपर्यंत आमचा सराव होत नाही तोपर्यंत ती लोक थांबलेली. त्यांनी फोन करून 2 गाड्या भरून मुलं बोलवली, आणि जसं आमचा सराव संपला ती मुलं आली डायरेक्ट आणि मारहाण करायला सुरुवात केली. ओळख नव्हती, जिथे आम्ही प्रॅक्टिस करायला तिथे ते लोक असायचे. छेडछाड म्हणजे आतापर्यंत तरी छेडछाड अशी नाही झालेली आहे, पण जेव्हा जेव्हा ग्राउंड असतं ती मुले तिथेच असतात, आणि जेव्हा जेव्हा मुली तिथे रनिंग करत असतात आमच्याकडे बघून वेगवेगळ्या कमेंट्स करणे, हसणे, हे त्यांचं नेहमीच होतं. पाठलाग करतात नेहमीच आहे. आम्ही इथे प्रॅक्टिस करत असताना इथे असतात. आम्ही पर्वतीला प्रॅक्टिस करायला गेलो, आपण तिकडे पर्वतीला पण पाठीमागे असतात. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार टोळक्याने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली, मुलींना उद्देशून अपमानकारक वर्तन केलंय. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विशेष बाब म्हणजे या हल्ल्यात PSI परीक्षेची तयारी करणारा एक पोलीस कॉन्स्टेबल देखील गंभीर जखमी झालाय. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून विद्यार्थ्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सहकार नगर पोलीस या घटनेचा तपास करतायत. आज पुण्यात एक गंभीर प्रकार घडला आहे. काही मुले आणि मुली जे पोलीस भरतीसाठी प्रशिक्षणार्थी आहेत यांच्याबरोबर तिथल्या काही स्थानिक गुंडांनी मारहाण केली. खूप दिवसापासून त्या मुलींचा ते गुंड पाठलाग करत असत, किंवा ते ज्या ठिकाणी प्रॅक्टिसला जात तिथे ते गुंड येऊन प्रॅक्टिसमध्ये व्यत्यय करत. आज ह्या घटनेचे रूपांतर भांडणात झाले. भांडणानंतर काही मुलींना शिवीगाळ करण्यात आली, तर काही मुलांना व मुलींना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर या सर्व मुलं व मुली आपण पाहत आहात की सहकार नगर पोलीस स्टेशन इथे जमले आहेत. त्यांची मागणी आहे की त्या गुंडांवर कारवाई करण्यात यावी. त्या गुंडांनी अशी धमकी दिली आहे की जर तुम्ही परत प्रॅक्टिसला कसे येता आम्ही बघू, अशा प्रकारची धमकी दिली आहे. हे जे मुले आणि मुली आहेत यांचं जे भविष्य आहे ते आता खराब होत चाललं आहे. नेमकं आता प्रशासन आणि पोलीस काय कारवाई करते, या भीतीच्या सावटातून हे विद्यार्थी बाहेर निघतात का नाही हे पाहण्याजोगं राहील. न्यूज अनकटमधून मी दिनेश वटणे, धन्यवाद.
हॉस्पिटल आणि वर्दळीच्या ठिकाणावरील नागरिकांची नजर चुकवून 19 दुचाकी चोरणाऱ्या दोघांना भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। सोनू उके आणि नितीन खोब्रागडे असं पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावं असून प्रवीण कंगाले असं फरार आरोपीचं नाव आहे। चोरलेल्या 19 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या असून भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातून त्या चोरल्याची कबुली या दोघांनी पोलिसांना दिली आहे। अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करून तिला भेटायला बोलविल्यानंतर स्वतःच्या घरी नेत तरुणानं तिच्यावर अत्याचार केलाय। त्यानंतर सदर तरुणानं अल्पवयीन मुलीला भंडारा बस स्थानकावर सोडून तो तिथून निघून गेला। या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। आरिफ मेश्राम असं आरोपीचं नाव असून तो भंडारा तालुक्यातील कवडसी या गावातील रहिवासी आहे। नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर 7-12 कोरा पदयात्रेची समारोप सभा घेतल्याने तब्बल 3 तास दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती। राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याप्रकरणी माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासह 12 जणांवर महागाव पोलिसात रात्री गुन्हा दाखल झालाय। नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक तास दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प केल्याचा आरोप कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर करण्यात आलाय। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। तर या होत्या आजच्या ठळक बातम्या। हा काही रॅन्डम गोंधळ नाही, ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट। न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ, जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य। नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ। ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज, बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये। गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स, क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट। आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार। पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा। हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये। गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग, राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये। #राजकारण न्यूज अनकटवर। जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन, ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय, शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही। क्रीडा विश्वमध्ये सर्व काही, प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत। नो फिल्टर, नो बायसनेस, बातमी जशी आहे तशीच दाखवणार। आणि आता एक बिग अपडेट, न्यूज अनकट इज लेवलिंग अप। आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार। मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स, प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। कोयना पाणलोट क्षेत्रात पडत असलेला पाऊस आणि धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले। कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे 1 फूट 6 इंचाने उघडून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आलाय। 105 टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या कोयना धरणात सध्या 75.48 टीएमसी पाणी साठा झालाय। बीडच्या आष्टी तालुक्यातील लिंबोडी परिसरातील चिकणे वस्तीवर बिबट्याने हल्ला करून 5 शेळ्या आणि 2 कालवडी मारल्यात। शेतकरी मीरा सांगळे यांच्या घराजवळ हा हल्ला झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वन विभागाने घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला असून शेतकऱ्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे। गेल्या काही दिवसांपासून चिकणे वस्ती परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचं सांगत ग्रामस्थांनी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पशुधनाची तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे। बिबट्या 7:30 वाजता येतो आणि माझ्या 6-7 शेळ्या खाल्ल्या, 2 वासरं खाल्ले, 2 कुत्रे खाल्लेत आणि माझं जीवन सगळं शेळ्यांवर आहे। मी त्या शेळ्या सांभाळून माझ्या मुलांचं शिक्षण करतेय आणि जर शेळ्याच नाही राहिल्या तर माझं पुढचं जीवनाचं काय? आणि जर मनुष्याचा बळी म्हणलं तर याची जबाबदारी कोण घेणार आहे? माझी 1 लाख रुपयाची नुकसान झाली तरी मी गप्प आहे आणि त्यांना वरून म्हणजे अशी अपेक्षा आहे की त्यांनी हे बघायचंय, त्यांना मनुष्यावर हल्ला झालेला बघायचाय, त्याचा जबाबदार कोण असणार?
जालन्याच्या भोकरदन शहरात पोलिसांनी दहशत माजविणाऱ्या सराईत आरोपीची धिंड काढली आहे. कृष्णा सहाणे असं या आरोपीचं नाव असून नुकतंच त्याने आपल्या साथीदारांसह पिता पुत्राला घातक शस्त्राने मारहाण करत गंभीर जखमी केलं होतं. या प्रकरणानंतर भोकरदन पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळत त्याची गावातून धिंड काढली आहे. पोलिसांनी यातील आरोपी कृष्णा सहाणे आणि रोहित इंगळे या दोघांना अटक केली आहे असून करण चाथे, योगेश बर्डे, वरद मैंद हे 3 आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. या बातमीपत्रात इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.